नमस्ते, नैनाज वेज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण झटपट नारळी भात करणार आहोत। त्याच्यासाठी इथे एका पॅनमध्ये 1 चमचाभर तूप घातलेलं आहे। साजूक तूप कमी जास्त करू शकता। हे तूप विरघळलं की याच्यामध्ये 3-4 लवंगा आणि दालचिनीचा 1 तुकडा घातलेला आहे। याच्यामध्ये थोडे काजूचे तुकडे, नंतर हे बेदाणे, हे बेदाणे फुगले की त्याच्यामध्ये हा 1 पाऊण वाटी गूळ घातलेला आहे आणि हा गूळ आपण विरघळवून घेणार आहोत। फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि सतत हलवत विरघळवून घेणार आहोत गूळ। गूळ विरघळायला फारसा काही वेळ लागत नाही। इथे बघू शकताय तुम्ही, गूळ जवळजवळ विरघळलेला आहे। गुळाची पावडर घेतली तर ते पटकन गूळ विरघळतो। आता या गुळामध्ये आपण 1 वाटी ओला नारळ घालतो आणि आता हे नारळ आणि गुळाचं मिश्रण शिजवून घ्यायचं जरासं 1-2 मिनिटं। नंतर याच्यामध्ये 2 वाट्या तयार भात घालायचा आहे। इथे मी साधा तांदूळ वापरलेला आहे, आपला नेहमीचा भाताचा। तुम्ही हवं तर बासमती तांदूळ पण वापरू शकता। याच्यामध्ये वेलची पूड घालते मी 1 चमचा आणि हे सगळं मिसळून परत आपण 2 मिनिटं शिजवून घ्यायचं। नंतर झाकण ठेवून 1 मिनिट वाफवायचं। 1 वाफ काढल्यानंतर आता आपला हा नारळी भात तयार आहे। धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। काय आवडलं काय नाही ते जरूर सांगा। सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का। भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओच्या वेळेला।